पणाच्या बाता करीतो क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज सगळी सूत्र इथून आणतात डोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना पणाच्या बाता करीतो क्रेज पाहिजे मार्केटमध्ये क्रेज सगळी सूत्र इथून आणतात डोलकीला बांधीन तुझं पाय 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 वळ वळ केलं तर सोडायचे ना तसं तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलेले आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं हावडी क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते आपण ओपन केल्यानंतर संपले तर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बीटमार्क व्हिडिओ ते सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. बीटमार्क व्हिडिओ ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला खाली एक्स्ट्रा कॉलचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हाच व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 ह्या बीट आहेत. तर ह्या बीट ज्यातून चेंज होतील तर हाच व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट वाईज ते आपले कुठे चेंज होत आहे थोडं फूड आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट वाईज कुठे चेंज होत आहे इथे बीट चेंज होत आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. आता ह्याची पुढची बीट आपली इथे चेंज होते आहे ठीक आहे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मारमध्ये तुम्हाला कट करत न्यायचा आहे. हा व्हिडिओ इथे तुम्हाला कट केल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे हे जे वेगवेगळे भाग झाले त्या सर्व बीट लाईन आहे इथून वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे तुमचे. तर ठीक आहे हे तुम्ही झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली ही जी लेअर आहे फोटो ॲड करण्यासाठी त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचा जो फोटो असेल तो सिलेक्ट करून ॲड करायचा आणि 2 बटनाने सेट करायचं. जर नसेल सेट बसला तर सेम प्रोसेस दुसऱ्या तिसऱ्या बीटला जी इथून जी आपण बीट आहे त्या सर्व बीटला इथून फोटो ॲड करून घ्यायचे. ही जी आपली ना चौथी बीट आहे ना जिथून आपली चालू होते तिथे इथून हा व्हिडिओ प्ले करून बघायचा आपला कोणता डायलॉग आहे. ओके तर इथूनच आपला आहे ना जो आपली चौथी बीट आहे तिथूनच डायलॉग आपला चालू होत आहे. तर सिम्पली आपल्या काय करायचं त्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपला जो PNG असेल इथून ॲड करायचा आहे. ह्या जो PNGचा लेंथ आहे तो आपल्या सिम्पली ना जेवढ्या जो डायलॉग आहे तिथपर्यंतच ठेवायचे इथून बघायचं आहे. ओके इथपर्यंत येतो तर इथपर्यंत ठेवूया आणि पुन्हा रिप्लेसमेंट जाऊन तेच PNGतून तुम्हाला ॲड करायचं आहे म्हणजे PNGतून परफेक्ट बसून जाईल. त्याच्यानंतर डुप्लिकेट करायचं आहे तर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती दुसरं PNG बघायचं आहे आपले कुठपर्यंत येत आहे इथपर्यंतच इथून लेंथ कमी करूया. रिप्लेसवरती क्लिक करून सिम्पली आपण दुसरं PNGतून ॲड करून घ्यायचं आहे. तर पुढचे जे 2 PNG असतील इथून तुम्ही ॲड करून घ्यायचे. तर PNG आणि फोटो इथून मी ॲड करून घेतो तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण बीटनॉसवर ॲड केल्यानंतर सिम्पली आपला हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल 3 विपचा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच सिम्पली ऊसचा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्ड जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो फेड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून एक सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टो लेपचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच स्लाईड अँड वेव्हचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईड जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली 2 सेकंदात तिथला पुढे जिथं मला स्प्लिट केला तिथे यायचं आहे. व्हिडिओ 2वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. स्प्लिटमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली क्रॉस
स्प्लिटचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची बॅकची लेंथ असेल हा जो आपला 2 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. आणि येथे तुम्हाला आता बॉडी वेक्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच ग्लोईंग डबल्स हा जो वेळ आहे तो सिलेक्ट करायचा अशा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या वेळची लेंथ असेल हा जो आपला 4 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. आणि व्हिडिओ 2वरती क्लिक करून सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट होऊन जाईल सेक नावाचा इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची बॅकची लेंथ असेल 6 सेकंदापासून शूटच्या पुढपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 20-20 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथून तुमचा जो व्हिडिओ असेल एक्सपोर्ट होऊन जाईल.